सबको मेरा नमस्ते। ये टाइम अभी मैं आपको सल्फ़र के बारे में बताने वाली हूँ। मेरा प्रिय तत्व है एक्चुअली। प्रकार 2 है। महत्वपूर्ण है क्यों? क्योंकि बच्चों के विकास के लिए स्पेशली उनकी हड्डी के लिए बहुत ही ज़रूरी है सल्फ़र। सल्फ़र अडल्ट के लिए भी बहुत ज़रूरी है, हमारे लिए भी बहुत ज़रूरी है, क्योंकि जैसे हमारे जो बाल है, अपनी चमड़ी है, बहुत सारे जो हमारे अंग है, मतलब जॉइंट्स है, उसमें सल्फ़र की मात्रा बहुत है। ठीक है। जो लिवर है, लिवर में भी सल्फ़र बहुत इम्पॉर्टेंट है, वो पोषण तत्व है। तो आपको ध्यान में रखना है कि हम लोग के खाने में खाना जिसमें ज़्यादा सल्फ़र हो वैसा खाना हम लोग को खाना है। बहुत टाइम आप पता नहीं आप जाते होंगे कि नहीं, कि यहाँ पे महाराष्ट्र में देयर इज़ दिस वज्रेश्वरी करके एक एरिया है जहाँ पे वो गर्म पानी के कुंड होते हैं। तो आपको तो मालूम होगा कि बहुत लोग गर्म पानी के कुंड में नहाने जाते हैं, और वो उसको बोलते हैं हम लोग गंधक। वो बास आती है गर्म पानी में, तो गंधक मतलब आपका जो सल्फ़र है उसको गंधक बोलते हैं। ठीक है। तो कौन कौन जाते हैं वहाँ पे गर्म पानी के कुंड में? एक तो है जो चमड़ी के रोग वाले जाते हैं, दूसरा है जिसको जॉइंट पेन हो रहा है, जिसके जॉइंट में प्रॉब्लम है, तो वो लोग जाते हैं। क्यों? क्योंकि ये जो सल्फ़र है वो उसकी मात्रा ये जॉइंट में, चमड़ी में, बाल में बहुत मात्रा में ये सल्फ़र काम आता है। ठीक है। आपको मालूम होगा कि बहुत टाइम आप शैम्पू जो बाय करते हैं वो लोग बोलते हैं केराटिन वाला शैम्पू है, केराटिन वाला शैम्पू है। केराटिन मतलब वो सल्फ़र से बना होता है, केराटिन। ठीक है। तो वो शैम्पू में पैसा ना डालते हैं, आप ऐसा खाना खाओ जिसमें आपको सल्फ़र खाने से मिले। ठीक है। तो ये जो ट्यूटोरियल है वो एक्चुअली 3 ट्यूटोरियल है। एक तो इम्पोर्टेंस ऑफ सल्फ़र, दूसरा मुझे आपको ये भी बताना था कि सल्फ़र है वो 3 चीज़ से हम लोग को मिल सकता है। एक तो है देयर आर अमाइनो एसिड्स, जैसे मैंने प्रोटीन में बताया था कि जैसे इम्पॉर्टेंट अमाइनो एसिड्स होते हैं, उसमें से जो 2 अमाइनो एसिड्स है, एक तो है सिस्टीन, दूसरा है मिथियोनिन। तो वो जो 2 अमाइनो एसिड्स है उसमें सल्फ़र की मात्रा बहुत ज़्यादा है। ठीक है। वैसे वो तो प्रोटीन है, लेकिन वो प्रोटीन में सल्फ़र एक अटैच हुआ है। ठीक है। तो अगर वो प्रोटीन वाला खाना आप खाएंगे जिसमें सिस्टीन और मिथियोनिन है, उसमें से आपको सल्फ़र बहुत अच्छी मात्रा में मिलेगा। तीसरा जो चीज़ है वो है आपका ऑर्गेनिक सल्फ़र। ठीक है। तो वो जो सब्जियां होती है जिसमें थोड़ी बास आती है, तो वो सल्फ़र है। ठीक है। तो कौन सी ऐसी सब्जी है जिसमें थोड़ी सी वो आपको थोड़ा गंध आएगी? वो है, एक तो है आपका प्याज, ठीक है, लहसुन, आपके जो फूल गोभी में सल्फ़र की मात्रा ज़्यादा है। वैसे सारे जो गोभी है, ब्रोकली है, उसमें भी थोड़ी वो सल्फ़र की बास आते हैं, ऑर्गेनो सल्फ़र कंपाउंड्स। तो वो आपको ज़्यादा मात्रा में लेना है। प्याज को भी, बच्चों को भी थोड़ा बड़े हो जाएं तो आप उसको प्याज खिलाओ। और अभी मैं आपको 3 ट्यूटोरियल दिखाने वाली हूँ। एक तो है इम्पोर्टेंस ऑफ महत्व है सल्फ़र का महत्व, वेजिटेरियन रेसिपीज़ है सल्फ़र की, और तीसरा है नॉन वेज रेसिपी सल्फ़र की। ठीक है। तो ध्यान में रखो, बहुत ही अगेन महत्व का ट्यूटोरियल है। आप लिख दो कि सल्फ़र अगर नहीं होगा तो क्या क्या प्रॉब्लम होगे। ठीक है। थैंक यू। सल्फरचे महत्व यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत सल्फरचे फायदे, त्याच्या कमतरतेची लक्षणे, सल्फरने समृद्ध अन्न स्रोत. सल्फर हे शरीरात आढळणारे तिसरे सर्वात मुबलक खनिज आहे. त्यातील बहुतेक सल्फेटेड ॲमिनो ॲसिडपासून तयार केले जातात. अमिनो ॲसिड प्रथिने बनवतात. 22 अमिनो ॲसिड्स आहेत. 22 पैकी काहींमध्ये सल्फर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सल्फेटेड ॲमिनो ॲसिड हे मिथिओनाइन आणि सिस्टीन आहेत. मिथिओनाइन शरीरात संश्लेषित केले जाऊ शकत नाही, त्यामुळे ते आहारातून घेतले पाहिजे. दुसरीकडे सिस्टीन आपल्या शरीरात संश्लेषित केले जाते. तथापि यासाठी सल्फरचा पुरवठा स्थिर असणे आवश्यक आहे.
मिथिओनाइन आणि सिस्टीन शरीरात साठवले जाऊ शकत नाहीत. ते जास्त प्रमाणात असल्यास लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. अन्यथा ते ग्लुटाथिओनच्या स्वरूपात साठवले जाते. ग्लुटाथिओन हे यकृतामध्ये तयार होणारे अँटीऑक्सिडंट आहे. हे पेशींचे नुकसान होण्यापासून आणि विविध रोगांपासून संरक्षण करते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासही मदत करते. इतर अनेक संयुगांमध्येही सल्फर असते. चला तर त्या संयुगांचे महत्त्व पाहूया. मी सर्वप्रथम तुम्हाला कॅरेटीनबद्दल सांगेन. कॅरेटीन हे मानवी त्वचेच्या बाहेरील थरात आढळते. निरोगी केस, नखे आणि पेशींच्या वाढीसाठी आपल्याला कॅरेटीन आवश्यक आहे. कॉन्ड्रोइटिन सल्फेट हे आणखी एक संयुग आहे ज्यामध्ये सल्फर आहे. हे सांध्यातील कुर्च्याचे विघटन होण्यास विलंब करते. सांध्यातील गतिशीलता सुधारते. ऑस्टिओआर्थरायटिस वेदना कमी करण्यात मदत करू शकतात. ऑस्टिओआर्थरायटिस ही अशी स्थिती आहे ज्यात सांध्यातील कुर्चे तुटण्यास सुरुवात होते. दुसरे सल्फर हे अल्फा लिपोइक ॲसिड असलेले संयुग आहे. ऊर्जा उत्पादन आणि एन्झाईम कार्यासाठी अल्फा लिपोइक ॲसिड आवश्यक आहे. तसेच हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात मदत करते. प्रथिनांव्यतिरिक्त काही ब जीवनसत्वामध्ये देखील सल्फर असते. त्यापैकी एक महत्त्वाचे जीवनसत्व B1, ज्याला थायमिन असेही म्हणतात. आपल्या सामान्य विकासासाठी आणि वाढीसाठी थायमिन आवश्यक आहे. हे पुनरुत्पादन आणि स्तनपानादरम्यान देखील आवश्यक आहे. बायोटीन हे आणखी एक ब जीवनसत्व आहे ज्यामध्ये सल्फर आहे. केसांच्या निरोगी वाढीसाठी बायोटीन महत्त्वाचे आहे. हे सेल सिग्नलिंग आणि जनुकांच्या नियमनात भूमिका बजावते. आता आपण आपल्या शरीरातील सल्फरच्या अनेक भूमिका पाहू. सल्फर पचन प्रक्रियेत मदत करते. श्लेष्मा निर्मिती आणि संक्रमणापासून फुफ्फुसांचे संरक्षण करते. डोळे निरोगी राखते. डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी करते. मध्यवर्ती मज्जासंस्था विकसित करते आणि मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करते. इन्सुलिन निर्मितीसाठी सल्फरची गरज असते. कोलेजनच्या संश्लेषणादरम्यान सल्फरची देखील आवश्यकता असते. कोलेजन हे हाडे, स्नायू आणि त्वचेमध्ये आढळणारे प्रोटीन आहे. त्यामुळे त्वचेत ताठरपणा येतो. कॉर्टिसोल सारख्या संप्रेरकांच्या निर्मितीसाठी देखील सल्फरची आवश्यकता असते. अल्डोस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन ही इतर उदाहरणे आहेत. आता मी तुम्हाला या हार्मोन्सची विविध कार्ये सांगणार आहे. कॉर्टिसोल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याला स्ट्रेस हार्मोन असेही म्हणतात. एल्डोस्टेरॉनची मुख्य भूमिका म्हणजे रक्तदाब नियंत्रित करणे. टेस्टोस्टेरॉन हा पुरुष लैंगिक संप्रेरक आहे. हे हाडांचे वस्तुमान आणि स्नायूंची घनता तयार करण्यास मदत करते. चला आता सल्फरच्या कमतरतेची लक्षणे पाहूयात. सल्फरच्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात, केस गळतात आणि नखे ठिसूळ होतात. सांधेदुखी, आकडी आणि स्मरणशक्ती कमी होणे हे देखील दिसून येते. याशिवाय शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. यामुळे प्रकार 2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. जठरासंबंधी समस्या, पुरळ आणि जखमा बरे होण्यास विलंब झाल्याचे देखील आढळून आले आहे. आता आपण सल्फरने समृद्ध असलेले काही अन्नस्रोत पाहूया. सल्फरसाठी कोणताही आहार भत्ता शिफारस केलेला नाही. दररोज सल्फरयुक्त अन्न खाण्याची शिफारस केली जाते. मिथिओनाइन आणि सिस्टीनने समृद्ध अन्न हे सल्फरचे चांगले स्रोत आहेत. अंडी, मासे आणि कोंबडीचे मांस हे मिथिओनाइनचे चांगले स्रोत आहेत.
बेदाणे, दूध, बिया आणि धान्यांमध्ये देखील मिथिओनाइन असते. कोंबडीचे मांस, चीज, अंडी आणि शेंगा हे सिस्टीनचे चांगले स्रोत आहेत. पुढे आपण ज्यात सल्फर आहे असे जीवनसत्वाने समृद्ध अन्नस्रोत पाहूयात. संपूर्ण धान्य, कोंबडीचे मांस, कडधान्ये आणि बेदाणे हे थायमिनचे स्रोत आहेत. तर बकरीचे काळीज, अंडी, मासे, बेदाणे आणि बियांमध्ये बायोटीन असते. लसूण, कांदा, कोबी आणि फुलकोबीमध्येही सल्फर असते. लक्षात ठेवा, चांगल्या आरोग्यासाठी या पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करावा. यासह आपण या ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद. सल्फरने समृद्ध अशा शाकाहारी पाककृतींवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या शरीरात सल्फरचे फायदे. काही शाकाहारी पाककृती. सल्फर हे आपल्या शरीरात आढळणारे तिसरे सर्वात मुबलक खनिज आहे. आपल्या शरीरात 22 अमिनो ॲसिड आहेत, ज्यापैकी काही सल्फर आहेत. हे सल्फेटेड ॲमिनो ॲसिडपासून मिळते. सर्वात महत्त्वाचे सल्फेटेड अमिनो ॲसिड म्हणजे मेथिओनिन आणि सिस्टीन. सल्फर हे पचन प्रक्रियेत मदत करते. हे फुफ्फुसांचे श्लेष्मा तयार होण्यापासून आणि संक्रमणापासून संरक्षण करते. मध्यवर्ती मज्जासंस्था विकसित करण्यासाठी देखील हे खनिज आवश्यक आहे. ते इन्शुलिनच्या निर्मितीसही मदत करते. सल्फरचे महत्त्व हे दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे. अधिक तपशिलांसाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. चला आता पाककृतींची तयारी पाहूयात. सुरुवात करण्यापूर्वी लक्षात घ्या की या ट्युटोरियलमध्ये 1 वाटीचे प्रमाण 150 मिलीलिटर एवढे आहे. आपली पहिली पाककृती आहे सँडविच ढोकळा. हे तयार करण्यासाठी आपल्याला हवे आहे 3 चमचे भगर किंवा वरई, 2 चमचे सालीसकट अख्खे काळे उडीद, 3 चमचे दही, 2 मूठ धुतलेली गोगूची पाने, 2 धुवून चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या. तुम्हाला मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीरही लागेल. 1 चमचा आल्याचे वाटण, 1 चमचा लसणाचे वाटण. फोडणीसाठी तुम्हाला हवे आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हिंग पावडर, 5 ते 6 धुतलेली कढीपत्त्याची पाने. तुम्हाला 2 चमचे तेल किंवा तूप देखील लागेल आणि चवीनुसार मीठ. कृती: वरई आणि काळे उडीद धुवून 6 ते 8 तास भिजत ठेवा. पाणी काढून बारीक पीठ वाटून घ्या. हे एका वाडग्यात काढून घ्या. पिठात दही आणि मीठ घाला. ते गुळगुळीत करण्यासाठी चांगले मिसळा. भांडे झाकून उबदार ठिकाणी 6 ते 8 तास आंबायला ठेवा. पीठ आंबल्यावर त्यात चिरलेली हिरवी मिरची, आले आणि लसणाचे वाटण घाला. सर्व काही पुन्हा चांगले मिसळा. ताटलीला तेल चोळा आणि मग त्यावर पीठ घाला. ताटली हाताने हलवून घ्या जेणेकरून पीठ एकसारखे पसरेल. नंतर स्टीमरमध्ये अर्धा ग्लास पाणी घाला. ताटली स्टीमरमध्ये ठेवा. हे सर्व काळजीपूर्वक करा. स्टीमर झाकणाने बंद करा आणि 10 ते 12 मिनिटे वाफ द्या. ताटली थंड होऊ द्या. नंतर ढोकळ्याचे तिरपे तुकडे करा. हे नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवा. आता मी तुम्हाला चटणी कशी बनवायची ते सांगेन. ग्राइंडरमध्ये गोगूची पाने, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि मीठ घाला. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून घट्ट वाटण बनवा.
गोगूची पाने उपलब्ध नसल्यास शेवग्याची पाने वापरू शकता. सँडविच बनवण्यासाठी आधी बनवलेल्या ढोकळ्याचा तुकडा घ्या. त्यावर एकसारखी चटणी पसरवा. त्यावर दुसरा तुकडा ठेवा. ते सँडविचसारखे दिसले पाहिजे. दुसऱ्या तुकड्यांसाठी देखील असेच करा. फोडणी करण्यासाठी पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, तीळ, हिंग आणि कढीपत्ता घाला. बिया तडतडल्या की ढोकळ्यावर फोडणी घाला. सँडविच ढोकळा तयार आहे. सँडविच ढोकळ्याच्या 10 ते 12 तुकड्यांमध्ये सुमारे 93 मिलीग्राम सल्फर असते. आपली पुढील पाककृती आहे वरईचा उपमा. ही पाककृती तयार करण्यासाठी आपल्याला हवे आहे 2 चमचे वरई, मूठभर धुतलेली मेथीची पाने, 1 मध्यम चिरलेला कांदा, 1 चमचा आल्याचे वाटण, 1 चमचा लसणाचे वाटण, 2 धुवून चिरलेल्या हिरव्या मिरच्या. आपल्याला हे देखील लागेल. 1 चमचा धुवून चिरलेले गाजर, फुलकोबीची 4 ते 5 फुले, 1 चमचा हिरवे वाटाणे, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर. आपल्याला 1 चमचा हळद पावडर, जिरे पावडर आणि धने पावडर लागेल. आपल्याला 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठही लागेल. कृती: वरई धुवून 6 ते 8 तास भिजत ठेवा. पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून त्यात लसूण, हिरवी मिरची, आले घाला आणि 1 मिनिट परतून घ्या. चिरलेला कांदा आणि भाज्या घाला. कांदे मऊ होईपर्यंत परता. सर्व मसाले घालून एकत्र करा. वरई आणि 1 कप पाणी घालून मध्यम आचेवर शिजू द्या. कढई झाकणाने झाकून 5 मिनिटे शिजवा. वरईचा उपमा तयार आहे. हे एका वाडग्यात काढून घ्या आणि कोथिंबिरीने सजवा. तुम्ही उपमा दह्यासोबत वाढू शकता. या पदार्थातून सुमारे 165 मिलीग्राम सल्फर मिळते. आपली तिसरी पाककृती आहे मिश्र भाज्यांची टिक्की. ही पाककृती तयार करण्यासाठी आपल्याला लागेल 2 चमचे भगर, 2 चमचे सावा, 2 चमचे कोद्रा, 2 चमचे भाजलेले चण्याचे पीठ. तुम्हाला मूठभर धुवून चिरलेली राजगिऱ्याची पाने, मूठभर धुतलेला आणि कापलेला कोबी, 2 चमचा धुतलेले आणि चिरलेले गाजर, 2 चमचे चिरलेला कांदा हे देखील लागतील. त्याचबरोबर तुम्हाला 1 चमचा आले लसूण वाटण, 1 चमचा हळद पावडर, तिखट, धने पावडर, गरम मसाला पावडर, चिरलेली हिरवी मिरची हवी आहे. तसेच 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ लागेल. कृती: भगर, कोद्रा आणि सावा 6 ते 8 तास भिजत ठेवा. मग त्यातील पाणी काढून घ्या. हलका तपकिरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर कोरडे भाजून घ्या. ते थंड होऊ द्या. त्यानंतर ते मिक्सरमध्ये काढून घ्या आणि त्याची बारीक पावडर करा. हे नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करा. कांदा, आलं लसूण वाटण आणि हिरवी मिरची घाला. कांदा मऊ होईपर्यंत परता. कोबी आणि गाजर घाला आणि काही मिनिटे परता. मग राजगिराची पाने घाला आणि चांगले मिसळा. मसाले आणि मीठ घाला. पुन्हा मिसळा आणि 5 ते 6 मिनिटे शिजवा. ते थंड होऊ द्या. आपण आधी बनवलेल्या पावडरमध्ये शिजवलेल्या भाज्या घाला. आता त्यात भाजलेले चण्याचे पीठ घाला आणि सर्व काही चांगले मिसळा. त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करा. पिठाचे 4 भाग करा आणि त्यांना टिक्कीचा आकार द्या. कढईत तेल गरम करा. टिक्कीला सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा.
मिश्र भाज्यांची टिक्की तयार आहे. 4 टिक्क्यांमध्ये सुमारे 144 मिलीग्राम सल्फर असते. आपली शेवटची पाककृती आहे परतलेल्या फणसाच्या बिया. हे तयार करण्यासाठी तुम्हाला हवे आहे 12 फणसाच्या बिया, 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, 1 मध्यम चिरलेला टोमॅटो. तुम्हाला 1 चमचा आलं लसूण वाटण, भाजलेले तीळ, लिंबाचा रसही लागेल. तसेच तुम्हाला 1 चमचा हळद पावडर, तिखट, धने आणि जिरे पूड, तसेच 1 चमचा तेल किंवा तूप आणि चवीनुसार मीठही लागेल. कृती: 4 ते 5 शिट्ट्या देऊन फणसाच्या बिया शिजवा. मग त्या एका ताटलीत काढा. थंड होऊ द्या. थंड झाल्यावर सोलून घ्या. बियांना मसाले, मीठ, आले लसूण वाटण आणि लिंबाचा रस लावा. 10 मिनिटे बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करा. कांदे आणि टोमॅटो घालून 5 मिनिटे परतवा. पुढे कढईत फणसाच्या बिया घाला. हे 5 ते 6 मिनिटे परता. बिया कुरकुरीत झाल्या की गॅस बंद करा. हे एका वाडग्यात काढा आणि भाजलेल्या तिळांनी सजवा. परतलेल्या फणसाच्या बिया तयार आहेत. ही पाककृती सुमारे 472 मिलीग्राम सल्फर देते. उत्तम आरोग्यासाठी रोजच्या आहारात या पाककृतींचा समावेश करा. यासह आपण या ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.